ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत्या आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातनं रणजित पाटील यांचा विजय झालेला आहे। त्यांना पहिल्या पसंतीची 66,000 मतं मिळालीत। काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांचा त्यांनी पराभव केला। शशांक चौरे आपल्या सोबत आहे। शशांक, काय माहिती मिळते रणजित पाटलांच्या विजयाबद्दलची? ज्ञानदा, पहिल्या फेरीपासूनच रणजित पाटील हे आघाडीवर होते। पहिल्या फेरीमध्ये बुलढाणा, वाशिम यांच्या पेट्या निघाल्या होत्या। त्याचमध्ये रणजित पाटील पहिल्या फेरीपासूनच लीड त्यांनी घेतलेली होती आणि आता चौथी फेरी झालेली आहे आणि जो कोटा आहे तो कोटा हा 66,000चा त्यांनी रणजित पाटील यांनी पूर्ण केलेला आहे आणि त्यांना चौथ्या फेरीमध्ये विजय प्राप्त झालेला आहे। जवळपास 71,000 मतं त्यांनी चौथ्या फेरीमध्ये घेतलेली आहे आणि त्याच नंतर संजय खोडके जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी जवळपास 29,000 मतं त्यांनी घेतलेले आहे। तर चौथ्या फेरीमध्ये रणजित पाटील यांचा हा विजय झालेला आहे आणि जो गड भाजपने राखलेला आहे त्याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अनेक ठिकाणी त्यांचे जल्लोष केले जात आहे, फटाके आणि गुलाल उडून ते जल्लोष करत आहे। विदर्भात, पश्चिम विदर्भातला हा एक प्रतिष्ठेची सीट मुख्यमंत्र्यांनी केली होती। मुख्यमंत्री स्वतः फॉर्म भरायला येथे रणजित पाटील आलेले होते आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती आणि प्रतिष्ठेची निवडणूक रणजित पाटील यांनी जिंकलेली आहे। शशांक, धन्यवाद या माहितीबद्दल। आणि इतर ठिकाणी राज्यामध्ये पदवीधर मतदारसंघाची नेमकी काय परिस्थिती आहे त्यावरती सुद्धा एक नजर टाकूया। औरंगाबादमधनं राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवरती आहेत, तर नाशिकमधनं काँग्रेसचे सुधीर तांबे आघाडीवर आहेत। कोकणातनं बाळाराम पाटील शेकापचे उमेदवार आघाडीवर आहेत।